स्माइल आफ्टरनून टू ऑल. आपल्या सर्वांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. ठेवायचं राहून गेलं आजच्या सेशन. ओके, सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा टॉपिक आहे आपला औरा आणि रेकीचा इतिहास. तर सगळ्यात पहिले आपण जी रेकी शिकतो आहे तिचा इतिहास समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आज आपण प्रॅक्टिकल करणार आहे औराचं. औरा काय असतो आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे ते आपण बघणार आहे. आणि इथून पुढे आपले सगळे प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. त्याच्यामुळे जे लोक ऑफिसमध्ये राहतात आणि ज्यांचं लाईव्ह मध्ये प्रॅक्टिकल करणं होत नाही त्यांना विनंती आहे की रेकॉर्डिंग बघून ते प्रॅक्टिकल तुम्ही जर केले तर तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव होईल. कारण हे प्रॅक्टिकल बेस्ड कोर्स आहे हा. याला समजून घेण्यासाठी तुमचं प्रॅक्टिकल करणं खूप महत्वाचं आहे. प्लस काही पॅरेंट्सचं असं आहे की त्यांच्या मुलांची शाळा सुटण्याची ही वेळ असते 5 वाजता आणि त्यांना घ्यायला जावं लागतं. त्यांचंही सेशन मिस होतंय असे मला मेसेज आले. तर त्यांनाही विनंती आहे की रेकॉर्डिंग बघून तुम्ही हा क्लास कंप्लीट करा. सगळ्यात महत्वाचं आहे आपला शक्तिपात, जो आपण जमेपर्यंत शनिवारी नाही करणार. आपण शनिवारी सकाळी 7 वाजता जर जमत असेल तर आपण घेऊ. ओके. एक मिनिट मला स्क्रीन शेअर करू दे. शनिवारी सकाळी 7 ला आपण अपॉइंटमेंट घेणार आहे. 7:15 ला सुरू करू. 7 वाजता तुम्हाला रेडी राहायचं आहे. पाणी आहे सध्या. 7 ला तुम्हाला रेडी राहायचं आहे आणि अपॉइंटमेंट साठी काय काय तयारी करायची आहे ते लिहून घ्या. कारण आपलं उद्या सेशन होणार नाहीये. आपलं सोमवार ते शुक्रवार सेशन असतं, पण उद्या माझ्या मुलांचं अॅन्युअल फंक्शन आहे. तर त्याच्यामुळे आपलं उद्याचं सेशन होणार नाहीये. तर आपलं सेशन आता सॅटरडेला होणार सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता आपण सेशन घेणार. शक्तिपात आणि ऍक्टिव्हेशन दोन्ही गोष्टी आपण करणार आहे. रेकीच्या ऊर्जांचा अनुभव प्रॅक्टिकली आपण त्या दिवशी घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक गुगल फॉर्म मिळेल. तो गुगल फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. कारण शक्तिपातासाठी मला तुमचं नाव, तुम्ही कुठे कुठल्या गावात आहे ते आणि तुमची जन्मतारीख एवढ्या गोष्टींची गरज पडते. तर मी ते पाठवणार. तो फॉर्म फिल करून ठेवा. म्हणजे मला त्याचे प्रिंटआउट काढून तुम्हाला शक्तिपात देण्यास मदत होईल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुमचा गुगल फॉर्म भरून रेडी ठेवायचा आहे. 7 वाजता सुरू होईल. 7:15 ला सुरू होईल कारण सगळ्यांचं ते अरेंजमेंट बघेपर्यंत 15 ते 20 मिनिटं त्यात जातात. तर त्याच्यामुळे आपल्याला 7:20 पर्यंत ते सुरू करू आपण. आणि एक अटुनमेंट द्यायला 15 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं जातात. आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशनची जी प्रॅक्टिस करणार आहे आपण, त्या प्रॅक्टिसला अजून 15 ते 20 मिनिटं लागणार. ऍक्च्युअल आपण त्या एनर्जीचं फील करणार आहे की ती एनर्जी कशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक चक्रावर फील करू शकता. ते प्रॅक्टिकल पण आपण त्या दिवशी घेणार आहे. ओके. तर सगळ्यांना विनंती आहे की उद्या क्लास नाहीये, पण परवा सकाळी 7 वाजता याच लिंकवर रेडी राहायचं आहे. आणि जे लोक क्लास रिपीट करतात आहे त्यांना, ठीक आहे,
सकाळच्या वेळेस अटुनमेंटसाठी एनर्जी खूप स्ट्रॉंग असतात, त्याच्यामुळे इमर्जन्सी म्हणून 1 तास ऍडजस्ट करा, ठीक आहे. कारण त्याच्याशिवाय प्रॅक्टिकल नाही आहे. म्हणजे मला वारंवार अटुनमेंट द्यायला, कारण ऑलरेडी सेकंड लेवल मला थोडा खोकला झाल्यामुळे आज माझं 3rd लेवलचं अटुनमेंट होतं, ते मी पोस्टपोन केलं. तसंच मग आपलं लेव्हल 1चं अटुनमेंट पोस्टपोन होईल, ते जाईल सोमवारी तर होणार नाही, मंगळवारकडे जाईल आणि मग आपला सिलेबस डिस्टर्ब होईल. कारण प्रॅक्टिकल आपण त्याच्याशिवाय घेऊ शकत नाही. ओके. तर आज आपण रेकीचा इतिहास जाणून घेऊ. क्लास रिपीट करतात आहे, त्यांना अटुनमेंट घ्यायची गरज नाहीये. ऍक्टिव्हेशनसाठी तुम्ही येऊ शकता फक्त. मला पण गरज नाही. नहीं, लेवल 1 ची नहीं है. आपको जरूरत होगी 7 बजे पहुंचना है यहाँ पे, ठीक है. सैटरडे 7 बजे आपको मॉर्निंग बराबर 7 बजे पहुंच जाना, लेट नहीं होना है. दरवाजा बंद रहेगा, मैं अंदर नहीं लूंगी फिर आपको, क्योंकि मॉर्निंग में कोई रहेगा नहीं, तो आपके लिए दरवाजा, एक बार मेरा दरवाजा बंद हुआ ना तो फिर मैं खोलूंगी नहीं, ठीक है. ये बात ध्यान में रखिए. तो 7 बजे यानी 7 बजे आपको यहाँ पे पहुंचना है. उठना एक दिन जल्दी. तर डॉक्टर मिकाउसींनी ही एनर्जी जगाला दिली. तर ही जी रेकी एनर्जी आहे, आज आपण याचा इतिहास बघू की ही आपल्यापर्यंत कशी आली. तर डॉक्टर मिकाउसी हे मूळचे जपानचे. जपानमध्ये त्यांचं कॉलेजवर प्राध्यापक होते, पीएचडी पर्यंत एज्युकेशन झालेलं होतं आणि एक दिवस त्यांना त्यांच्या वर्गात काही विद्यार्थ्यांनी प्रश्न केला की जगामध्ये संपूर्ण दुःखाचं किंवा कुठल्याही त्रासाचं शमन करणारी अशी कोणती एनर्जी आहे का. त्यांचं जो काही अभ्यास झालेला होता पीएचडी पर्यंत, खूप ज्ञान होतं आणि त्यांना हे उत्तर मात्र माहिती होतं की अशी एनर्जी तिथे उपस्थित आहे. मग आता या एनर्जी तर आहे, मग तिचा उपयोग कसा करायचा हे मात्र त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी भारतीय वेदांचा अभ्यास केला, बौद्ध धर्मातल्या ग्रंथांचा अभ्यास केला. तर बौद्ध धर्मामधलं जे कमलसूत्र ग्रंथ आहे, त्या कमलसूत्र ग्रंथामध्ये देखील रेकीचा उल्लेख आहे. वेदांमध्ये अथर्ववेद आणि यजुर्वेदामध्ये सुद्धा या रेकीचा उल्लेख आहे. आणि त्यांना हे एनर्जी आहे हे माहिती होतं, पण या एनर्जीचा वापर कसा करायचा हे मात्र त्यांना माहिती नव्हतं की या दिव्य रेकी शक्तीचा वापर कसा करायचा. आणि म्हणून त्यांनी खूप साऱ्या पुस्तकांचं अध्ययन केलं. प्रत्येक त्यांना जे काही वेदांचा अभ्यास झाला, बायबलचा वगैरे अभ्यास केला, की अशी एक एनर्जी आहे जी व्यक्तीच्या दुःखाचं शमन करू शकते. बट हाऊ वी कॅन दॅट एनर्जी हे त्यांना काही माहिती नव्हतं. आणि म्हणून त्यांनी त्यांचे जे तिथले जपानचे एक जैन मुनी होते आणि त्यांनी विचारलं की आता काय करायचं, आणि त्यांनाही माहित झालं की भगवान बुद्धांना तपश्चर्येनंतर ज्ञानप्राप्ती झाली आहे. अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केल्यानंतरच सिद्धी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून गुरु आज्ञेनी जपान मधल्या माउंट कोरियामा या पहाडीवर गेले. आज जिथे रेकीचं सगळ्यात जे जागृत स्थान आहे ते म्हणजे माउंट कोरियामा नावाची जी पहाडी आहे, त्या पहाडीवर त्यांनी काय केलं की 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करायचं ठरवलं. विचार करा, पीएचडी झालेली प्राध्यापक व्यक्ती पण ज्ञानाच्या शोधासाठी साधना करायला तयार झाली. आज त्यांच्या साधनेमुळे आपण ही रेकी शिकतोय आणि याचा अनुभव घेणार आहे. तर ही जी त्यांनी तिथे माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर गेले तपश्चर्या, आणि 21 दिवस कसे ओळखायचे म्हणून त्यांनी एका पिशवीमध्ये दगड ठेवले होते. 21 छोटे छोटे दगड. एक दिवस संपला, एक दगड टाक, दुसरा दगड टाक, तिसरा दगड टाक, असं करत करत 20 दगड पडले खाली. आणि हा त्यांचा शेवटचा प्रश्न होता. शेवटचा दिवस उरलेला होता. मनात एक प्रश्न आला की मी इतक्या वर्षापासून ज्या साधनेला शोधतो आहे, त्या साधनेचं उत्तर मला भेटत नाहीये. हताश झाले कुठेतरी, आणि त्याच पद्धतीने तो त्यांचा 21वा दिवस सुरू झाला. 21व्या दिवसाच्या संपता भुकेने व्याकुळ, 21 दिवसापासून उपाशी आहे, तहानेने व्याकुळ, उपाशी तापाशी सगळं राहून त्यांनी ते केलं आणि जे अपेक्षा होती मिळायची तेही मिळत नव्हतं. ते कुठेतरी हताश झाले. पण त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेस आकाशातनं काही एनर्जीचे बलून्स त्यांच्याकडे, म्हणजे एक असे प्रकाशचे ज्योत त्यांच्याकडे आले आणि त्या बलून्सवर जपानी भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे असं त्यांना दिसलं. आणि ती सगळी एनर्जी चा फ्लो त्यांच्या पूर्ण शरीराला आणि चक्राला व्यापून टाकत होता. त्या एनर्जीचा संपूर्ण फ्लो त्यांचे चक्र आणि सगळं शरीराला व्यापून टाकत होता. असं करता करता ते अर्धोन्मिलित अवस्थेत म्हणजे सुप्त अवस्थेत चालले गेले
आणि समजा जणू निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला या सगळ्या ऊर्जांनी. जे त्यांना सिम्बॉल तिथे दिसले होते ना बलूनमध्ये, तेच सिम्बॉल रेकीचे सिम्बॉल म्हणून आपण रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेव्हलमध्ये वापरतो. ज्यांनी त्या सिम्बॉलमुळे आपली एनर्जी 40 आणि 100% वर जाते. तर अगदी त्या सिम्बॉलनी रात्रभर त्यांचा शक्तिपात झाला. सकाळी जेव्हा ते शुद्ध म्हणजे त्यांना शुद्धी आली, तेव्हा त्यांना पूर्ण ऊर्जांनी परिपूर्ण वाटत होतं आणि आता कुणाला तरी सांगावं म्हणून ते पहाडीच्या खालच्या दिशेने धावत निघाले. धावत उतरत असताना अचानक त्यांच्या पायाला ठेच लागली. अंगठ्याला ठेच लागली, भळाभळ रक्त व्हायला लागलं. आपल्याला जर ठेच लागली, आपण पहिले काय जातो, कुठेही लागलं तर हात. त्यांनी पायाच्या अंगठ्याला पकडलं आणि पहिला रेकीचा चमत्कार बघितला, की ते भळभळ वाहणारं रक्त अचानक थांबलं आणि अक्षरशः त्यांच्या वेदना पण शमल्या. खाली उतरले आणि त्यांना खूप भुकेची जाणीव झाली. पहाडीच्या खाली एक खानावळ होती, तिथे गेले, मला पोटभर जेवण वाढा आणि त्यांनी हेही सांगितलं, की मी 21 दिवसापासून उपाशी आहे. हॉटेल मालक बोलला, की "महाराज तुम्ही 21 दिवसापासून उपाशी आहे, तर ज्यूस-बीस पिऊन तुमचा उपवास सोडा." नाही म्हणे, "मला पोटभर अन्न खायचंय." आणि त्यांनी पोटभर अन्न खाल्लं. आता एका 2 वेळेची एकादशी केल्यानंतर आपण जर पोटभर जेवलं तर आपल्याला किती त्रास होतो माहिती आहे. बरोबर की नाही? पण त्यांना काहीच त्रास जाणवला, त्यांना अजून ऊर्जावान जाणवलं. हा त्यांचा रेखीचा दुसरा अनुभव. आणि त्याच त्याला जेवण वाढत असणारी एक मुलगी होती ना, तिच्या चेहऱ्यावर खूप दुःखाचे भाव होते. यांना प्रश्न पडला, की या मुलीच्या चेहऱ्यावर का बरं दुःखाचे भाव आहेत? ती हॉटेल मालकाची नात होती. हॉटेल मालकाला विचारलं त्यांनी. त्यांनी सांगितलं, की या मुलीच्या दोन्ही दाढा दुखत आहे. त्याच्यामुळे तिच्या गालावर स्वेलिंग आलंय आणि तिला जो पेन होतोय, त्याच्यामुळे तिला सगळ्या त्या वेदना जाणवत आहे. एक मिनिट. हॅलो? ठीक, ठीक, ठीक. ठीक, ठीक. थँक यू, थँक यू. 1 मिनिट. मी करते फोन, क्लास चालू आहे. फक्त 1 मिनिट द्या का? चला. थँक यू फॉर युअर पेशन्स. कुठे होतो आपण? कारण एकदम विषय चेंज झाला ना त्या कॉलमुळे. बिकॉज ते आहे ना आम्ही कॉसच्या स्टोरी. तर मग त्या मुलीचे दाढी पूर्ण दुखत होत्या आणि त्याच्यामुळे ती मिकासूंना अंतरप्रेरणा झाली, की आपण या मुलीला हील केलं पाहिजे. त्यांनी तसं त्यांच्या त्या हॉटेल मालकाला परवानगी मागितली आणि त्या मुलीच्या दोन्ही हातावर म्हणजे गालावर दोन्ही हात ठेवले आणि हीलिंग द्यायला सुरुवात केली. एक 10 ते 15 मिनिटाच्या हीलिंग मुळे त्या मुलीच्या गालावरची स्वेलिंग आणि पेन कमी झाला. हा एक दुसरा जो पहिला पेशंट म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला हील करण्याचा डॉक्टर विकॉसिनचा हा पहिला प्रयत्न होता. अगदी याच पद्धतीचं प्रॅक्टिकल आपण आपल्या शक्तिपातानंतर दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये घेणार आहे ॲक्टिव्हेशन नंतर. पहिल्या दिवशी आपण स्वतःवर हील करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांना हील करू शकणार आहे. असंच प्रॅक्टिकल आपण क्लासमध्ये अनुभवणार आहे. म्हणजे तुमच्याच घरच्या नातेवाईकांना तुम्ही स्वतः टचनी हील करू शकणार. आणि सेकंड लेव्हलमध्ये तो पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असतो आणि त्याच्यानुसार आपण काय म्हणत आहे? मेसेज मध्ये-मध्ये नका करू, थोडंसं डिस्टर्बन्स येतं. तर बघा त्याच्या पद्धतीने काय होतं आपल्याला करायचं डिस्टन्स हिलिंग म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही पेशंट असला, तो दुसऱ्या देशात जरी असला, तरी तुम्ही तुमच्या घरी बसून त्या पेशंटला हील करू शकता. हा हीलिंगचा अनुभव आपण सेकंड लेव्हलमध्ये घेतो. तर मग डॉक्टर मिकाउसींनी काय केलं, त्यांचं सगळं सेट होतं म्हणजे नोकरी वगैरे सगळं व्यवस्थित असल्यामुळे त्यांनी आता हीच सेवा आपल्याला करायची दुसऱ्यांची जी करायची आहे त्यांनी ठरवलं. मग त्यांनी त्याच्यासाठी काय केलं, की जैन मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला होता, की "तू जा आणि या ऊर्जांचा शोध घे" आणि म्हणून ते गुरुकडे गेले. गुरुला संपूर्ण त्यांनी हिलिंग दिलं. ते गुरु पण आजारी होते थोडे. पूर्ण 2 महिने त्यांच्यावर प्रॉपर रेकीचा उपचार केला आणि त्यांनी ते गुरु सुद्धा ठीक झाल्यावर आता त्यांना वाटलं, की मला जे पाहिजे होतं ते माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेलं आहे. आणि ते मिळालं आहे, आता मला हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हणून त्यांनी निवड काय केली तिथल्या बेगर सोसायटीची. जपानमधली जी भिकाऱ्यांची वस्ती होती, तिथे जाऊन त्यांनी छोटीशी स्वतःची कुटी बांधली आणि विनास्वार्थ त्यांनी
7 वर्ष तिथे सेवा दिली. किती वर्ष? 7 वर्ष. कुठलाही पैसा मोबदला न घेता. पण आता लक्षात घ्या, भिकाऱ्यांची मानसिकता कशी असते? हात पसरवलं तर मिळतंय. कष्ट करून खाण्याची त्यांची मानसिकता नसते. आणि मिकाऊसिंची इच्छा काय होती, की मी यांना हील करून, यांना बरं करून सभ्य लोकांच्या वस्तीत एक नॉर्मल एका व्यक्तीसारखं जीवन जगावं, अशा पद्धतीने त्यांची इच्छा होती. पण बघतात काय, 1-2 वर्षानंतर त्या लोकांना ज्यांना पाठवलं बाहेर दुरुस्त करून ते परत वापस यायचे. परत त्यांच्या बाजूला झोपड्या उभ्या व्हायच्या. मग ते हताश झाले, की मी ज्या ऊर्जेला मिळवण्यासाठी एवढी साधना केली, माझं असं काय चुकलं, की ज्याच्यामुळे मी या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकत नाही. आणि याचा शोध घेण्यासाठी ते आपल्या कुटीमध्ये आतमध्ये गेले. दार बंद केलं, परत ध्यानस्थ झाले आणि त्यांनी साधना चालू केली आणि नंतर त्यांना काय कळलं माहिती आहे? त्यांना जे इंटेन्शन म्हणा किंवा ज्याला आपण आकाशवाणी वगैरे बोलतो, या पद्धतीचं त्यांना प्राप्त झालं. पहिलं उत्तर हे मिळालं, की ज्या लोकांना तू रेकी दिली, त्या लोकांनी तुला बोलावलं होतं का, "ये आम्हाला रेकी दे" म्हणून? बरोबर आहे? न मागता त्यांनी त्यांना रेकी दिली. दुसरं, रेकी दिल्यावर काही मोबदला घेतला का? तो पण उत्तर नाही होतं. आणि तिथून मग डॉक्टर मिकावसननी 2 नियम बनवले. कुणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. कुणीही मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही, हा पहिला नियम. आणि त्या रेकीच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. आता तुम्ही जेव्हा इथे तुम्हाला शक्तिपात देणार आहे, तर तुमच्या परवानगीसाठी मी Google फॉर्म भरून घेते ना तुमच्याकडून. आलं लक्षात? म्हणजे पहिला नियम पार पडला. आता राहिला त्याचा मोबदला. तिथे मी माझं ग्रॅटिट्यूड युनिव्हर्सची ठरवलेलं आहे, की तू मला एवढं भरभरून देतोय, त्याच्या बदल्यात मी समाजाला काहीतरी देणं लागतं. म्हणून मी हे लेव्हल 1चं जे माझं 3000 फीचं सेशन असतं, ते तुमच्यासाठी फ्रीमध्ये देते. आणि डिटेलमध्ये देतात. कुठेही त्याच्यात हे नाही राहणार आहे. त्याच्यात ॲडिशनल म्हणजे नुसतं रेकीच नाही, आपण सबकॉन्शियस माइंड घेतलं, जिबूचे सिम्बॉल्स पण आपण शिकणार आहे. ओके. तो त्याचं जे फीज हा स्ट्रक्चर झाला तो मी युनिव्हर्सिटी बांधलेला आहे. कारण तो मला त्याचा मल्टिपल देत असतो. ठीक आहे. तर या दोन्ही गोष्टी मी क्लिअर केल्या. म्हणजे जे तुम्हाला प्रश्न पडेल, की मॅडम मग तुम्ही तर तुमची परवानगी घेऊनच तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल. तुमचा Google फॉर्म म्हणजे माझ्यासाठी परवानगी आहे आणि फीचा मुद्दा म्हणजे माझं आणि युनिव्हर्सिटीचं कनेक्शन आहे. एक आमची डील झालेली आहे युनिव्हर्सिटीसोबत. ठीक आहे. तर त्या पद्धतीने डॉक्टर मिकावसींनी मग तिथून निघाले आणि जपानमध्ये त्यांनी एक छान पॉश इलाक्यामध्ये हॉस्पिटल टाकलं. म्हणजे एक स्टँडर्ड एज्युकेटेड कॉलनीमध्ये त्यांनी हॉस्पिटल टाकलं आणि बोर्ड लिहिला, "बिना औषध उपचार." आता मला सांगा, जपानसारखा सुशिक्षित राष्ट्र असा बोर्ड पाहून जाईल का तिथे? जाईल का सांगा? सगळे एज्युकेटेड आहेत, निश्चितच नाही जाणार. पण एखाद्याला खूप वेदना आहे, तो सगळे दवाखाने करून चुकलेला आहे, असा तर व्यक्ती जाईल? अगदी त्याच पद्धतीने एका व्यक्तीला खूप पोटदुखीचा त्रास होता. तो व्यक्ती मिकाओसिनच्या हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये गेला आणि तिथे तो क्लिनिकमध्ये गेल्यानंतर त्यांनी काय केलं, की त्याला लवकर हील झाला तो. म्हणजे मिकाओसिनच्या ट्रीटमेंटने तो इतक्या लवकर हील झाला, की त्यांनी मग जसं आता आपल्याकडे साडीचा सेल लागला, छान साड्या भेटल्यात, आपण 4 मैत्रिणींना फोन करतो. अगदी त्या माणसाने मिकाओसिनसाठी तेच काम केलं. सगळीकडे सांगत फिरला, की तुम्ही इथे जा, इथे जा, इथे जा. आणि असं करता मिकाओसिनच्या क्लिनिकमध्ये खूप सारे पेशंट वाढायला लागले. अशातच तो द्वितीय महायुद्धाचा काळ होता आणि हिरोशिमा नागासाकीवर जो बॉम्ब हल्ला झाला आणि त्याच्यात जे ते शहर नष्ट झाले, तर तिथले जे एअर चीफ मार्शल होते चिरोजी हयाशी. एअर चीफ मार्शल कोण होते तिथले? चिरोजी हयाशी हे तिथले एअर चीफ मार्शल होते आणि त्यांनी तो नरसंहार पाहून ते डॉक्टर मिकाओसिनच्या शरण गेले आणि मिकाओसिनची प्रार्थना केली, की मला आता हे रेकी म्हणजे मानसिक शांततेसाठी मला रेकी शिकवा. आणि दुसरे मिकाओसिन नंतर जगाला जे रेकीचे ग्रँड मास्टर मिळाले ते आहेत चिरोजी हयाशी, जे तिथले एअर चीफ मार्शल होते. आणि जे क्लिनिक छोटंसं मिकाओसिननी ओपन केलं, त्याचं मोठं जे तिथे रिसर्च सेंटर जे तयार केलं, ते चिरोजी हयाशींनी केलं जपानला. आणि तिसरं, या दोघांपेक्षाही रेकी घराघरात किंवा देशादेशात पोहोचवण्याचं काम जे केलं, ते हवाई टकाटांनी केलं. या ज्या तिसऱ्या आहेत, या पहिल्या महिला रेकी ग्रँड मास्टर आहेत. हवाई टकाटा. आता बघा, यांनी रेकीचा शोध लावला. यांनी त्याचं रिसर्च सेंटर उभं केलं. पण यांचं काम मोठं का?
यांच्याबद्दल आपल्याला का जाणून घ्यायचं हवाई टकाटांबद्दल, त्याचं मी रिझन तुम्हाला आता सांगते. हवाई टकाटा जेव्हा 30 वर्षाच्या होत्या, मूळच्या जपानच्या, लग्न होऊन अमेरिकेला गेल्या होत्या, त्यांना वयाच्या 30व्या वर्षी रेअर काइंड ऑफ कॅन्सर झाला. काय झाला? असा कॅन्सर झाला, आजही कॅन्सरच्या नावाने आपल्याला भीती वाटते. आजपासून 100 वर्ष आधी जेव्हा त्यांना कॅन्सर झाला, जवळपास तेव्हा त्यांची जी तब्येत होती, तर त्याच्यासाठी डॉक्टरांनी म्हटलं होतं की त्यांना अनेक कॉम्प्लिकेशन्स आणि खूप साऱ्या ऑपरेशनला सामोरे जावं लागेल. आणि तशा वेळेस त्या रेकीच्या बद्दल त्यांनी ऐकलं होतं जपानच्या असल्यामुळे, आणि म्हणून त्या अमेरिकेतनं जपानला आल्या. तेव्हा मिकाईल सुईन नव्हते, चिरोजी हायशनना त्यांनी प्रार्थना केली आणि चिरोजी हायशनच्या मार्गदर्शनात 6 महिने हवाई टकाटांवर उपचार चालला तिथल्या रिसर्च सेंटरमध्ये रेकीच्या, जपानच्या. आणि ज्या महिलेला वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला होता, ती महिला 6 महिन्यात बरी झाली आणि स्वतः त्यांनी रेकी ग्रँडमास्टर बनल्या आणि 82 वर्ष जगल्या. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात 22 रेकी ग्रँडमास्टर जगामध्ये तयार केले. आता तरी सोपं ऑनलाईन मध्ये आपण आहोत वेगवेगळ्या ठिकाणून. कुठलंही साधन नसताना त्यावेळेस त्यांनी 22 देशांमध्ये रेकीचा प्रचार आणि प्रसार केला. आणि म्हणून हवाई टकाटांचं रेकीचं काम खूप मोठं आहे. आजही रेकीचं मुख्य काम जपानला जरी असलं तरी सुद्धा रेकी असोसिएशन, इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य केंद्र हे जे आहे ते हवाई टकाटांकडे आहे. आणि आज जगामध्ये जर रेकीचा मोठा चेहरा म्हणून, आता तर हवाई टकाटा नाही आहे, पण पावला हेरन या हवाई टकाटांचे अनुयायी आहे ज्या जगामध्ये, आणि सध्या ते भारतात आहेत. पावला हेरन आहेत. आमचा फेब्रुवारीला खूप मोठा इव्हेंट आहे हैदराबादला, त्या कार्यक्रमाच्या त्या चीफ गेस्ट राहणार आहेत. तर या पावला हेरन म्हणजे हवाई टकाटांनी संपूर्ण जगाला रेकी दिली आणि याच रेकीचा वापर आपण स्वतःसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी वापरू शकतो. लक्षात घ्या, रेकी काय म्हणते? तेरा मंगल मेरा मंगल, जन जन का मंगल होय रे, सबका मंगल होय रे. अगदी सगळ्यांचं मंगल करण्यासाठी, आपलं स्वतःचंही चांगलं करण्यासाठी आणि इतरांचं चांगलं करण्यासाठी आपण या दिव्य रेकी शक्तीचा वापर करू शकतो. हा झाला रेकीचा थोडक्यात इतिहास. ठीक आहे. आजचा दुसरा टॉपिक आहे औरा. मगाशी प्रश्न केला औरा म्हणजे काय? थोडा पेशन्स ठेवा, सगळं सिलेबस रोज तुम्हाला सांगितलं जातं आणि शिकवल्या जातं. ठीक आहे. कुणाकुणाला आवडेल औरा बघायला? रेडी आहेत सगळे? कागद पेन घेतलेला आहे सगळ्यांनी? सगळ्यांजवळ कागद पेन आहे? एक मिनिट, लाव के बुक. जे कुठलं तुम्ही बुक घेतलंय त्याच्यावर फक्त एक डॉट काढायचा आहे. कुठल्या एका पेजवर एक डॉट काढा. सगळ्यांनी काढायचंय. दिसतोय? हा एक डॉट काढलाय मी. या पद्धतीने तुम्हाला डॉट काढायचा आहे. काढला सगळ्यांनी? ओके. आता या डॉट कडे एकटक बघा. तुम्ही काढलेल्या डॉट कडे बघा, ज्यांच्याकडे वही पेन नसेल तुम्ही या डॉट वर बघा. काही सेकंदामध्ये, विदिन सम सेकंद, तुम्हाला त्या डॉटच्या अवतीभोवती व्हाईट रंगाचं प्रकाशाचं वलय दिसेल. दिख रहा सफेद कलर का प्रकाश? अगदी काही सेकंदांमध्ये, जास्ती वेळ लागणार नाही, विदिन सम सेकंद एक व्हाईट कलरचा प्रकाशाचा वलय तुम्हाला दिसेल. कुठल्याही पेननी दिसतो. जरुरी नाही की पेन कुठला, आता जो हातात माझ्या होता त्याच्याने मी डॉट काढला, त्याच पद्धतीने तुमच्या हातात असलेल्या कुठल्याही पेननी तुम्ही डॉट काढा. दिसला का कोणाकोणाला? चॅट बॉक्स मध्ये सांगा येस ऑर नो, आणि पुढचं प्रॅक्टिकल घ्यायचं आपल्याला. पटापट पटापट. ज्यांना नाही दिसत आहे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. सगळ्यांचं येस मध्ये आन्सर आहे. नाही मध्ये फक्त 2-3 लोकांचं आहे. थोडं कॉन्सन्ट्रेट करा, दिसेल. ओके. आता जो पेन तुम्ही ठेवला, ज्यांनी डॉट काढला ना, तो पेन ठेवा आणि त्या पेनाकडे एकटक बघा. तर त्या पेनाची सावली नाही बोलत आहे मी. मी त्या सावलीबद्दल बोलत नाही, त्या पेनाचा औरा तुम्ही बघू शकाल. पेनाचा औरा बघू शकाल. पेनाकडे एकदम एकटक बघा. पेनाकडे एकटक बघा, सावली नाही, प्रकाशाचं वलय म्हणते मी. जसा तुम्ही तो पॉइंटचा बघितला तसा
प्रकाशाचं वलय तुम्हाला त्या पेनाच्या अवतीभोवती दिसेल. दिसला? यस यस यस, ग्रेट. प्रयत्न करा दिसेल. आता जसा तुम्ही पेनाचा आवरा बघितला त्याच पद्धतीने आपला हात ठेवायचा असा. त्याच पद्धतीने आपला हात ठेवायचा आहे आणि हाताचा आवरा बघायचा प्रयत्न करायचा आहे. पाचही बोटांच्या अवतीभोवती एक लाईट कलरचा प्रकाशाचा वलय दिसेल तुम्हाला, व्हाईट कलर मध्ये. दिखा क्या? दिसलं का इकडे सगळ्यांना? सावली नाही, आवरा. पटापट चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. दिसलं का? थोडं कॉन्सन्ट्रेशन लागेल. बोटांमध्ये गॅप ठेवा बोटांचा आवरा बघताना. म्हणजे सावलीच्या व्यतिरिक्त प्रकाशाचं वलय बोलते मी. ठीक आहे, सावलीबद्दल मी बोलत नाहीये, प्रकाशाचं वलय. ओके ओके ओके, ग्रेट. ठीक आहे. आता ज्यांना नाही ज्यांना हे दिसलेलं आहे किंवा ज्यांना नाही दिसलंय त्यांनी आता कुठल्याही वस्तूला तुम्ही या पद्धतीने ठेवून प्रॅक्टिस करू शकता. आता काय करायचंय? बेटा दरवाजा बंद कर बरं. ओके, आता सगळ्यांनी काय करायचंय? पहिल्यांदा माझ्या नोज टिपवर फोकस करा. इथे माझ्या नोज टिपवर फोकस करा. आप उधर देखो. ठीक आहे, माझ्या नोज टिपवर फोकस करा आणि पूर्ण माझ्या अवतीभोवती तुम्हाला एक व्हाईट कलरचा प्रकाशाचं वलय दिसेल. कुणाला दिसलं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. नोज टिपवर फक्त फोकस करायचा आहे. अवतीभोवती एक प्रकाशाचा राऊंड सर्कल तुम्हाला दिसेल, व्हाईट कलरचा धुसर प्रकाश. येस, ग्रेट. ओके, ग्रेट. चला, छान. हे बघा, जे लोक आता प्रॅक्टिकल करू शकत नाही, व्हिडिओ बघून घरच्या लोकांसोबत हे प्रॅक्टिकल करा. ठीक आहे. आता तुमच्या घरी तुमच्या सोबत प्रॅक्टिस करायला एखादा व्यक्ती आहे का? आता मी तुम्हाला जादू शिकवणार आहे, रेखीची बरं जादू. आहे का? त्यांनी हँड करा. तुमच्या सोबत तुमच्या घरी जर कोणी असेल तर हँड करा. मग मी त्यांना पिन मध्ये घेऊन आपण प्रॅक्टिकल करूया. ओके, कीर्ती मॅडम, कविता मॅडम, मी तुम्हाला पिन मध्ये घेत आहे. त्याच्यानंतर 3-4च लोक घेऊ आपण, जास्ती नाही घेणार. अर्चना डोळस मॅडम, त्याच्यानंतर वैशाली मॅडम, त्याच्यानंतर एक जण आणखी घेऊ, दीपाली दीक्षित मॅडम. ओके, आता सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. वैशाली मॅडम जर व्हिडिओ ऑन नसेल करू शकत तर तुम्हाला कविता मॅडम व्हिडिओ ऑन करायचा आहे. पहिले ते हेडफोन काढायचा आहे दीपाली मॅडम. ओके, आणि सगळ्यांनी बघायचं. मी आता यांचे माईक ऑन करते बाकीच्यांचे. ठीक आहे, म्हणजे या ज्यांना मी आता पिन मध्ये घेतलेले आहे यांचे मी माईक ऑन करते. एक जण अजून घेऊ आपण. मंजुश्री मॅडम, व्हिडिओ ऑन करा. आता मी एवढ्या लोकांचं माईक ऑन करते आहे. अनम्यूट करा मॅडम, माईक ऑन करा. ओके, ठीक आहे. चला, मंजुश्री मॅडम तुमचा माईक राहिला ऑन करायचा. ठीक आहे, आता बघा आपण प्रॅक्टिकल काय करणार आहे. आता आपण एखाद्याचा औरा बघायला शिकणार आहे. जसं तुम्ही माझा बघितला ना, पहिले घरच्यांचा औरा बघू, मग फील करू आणि स्कॅन करू. या 3 प्रॅक्टिकल आज आपण करणार आहे. औरा बघणं, औरा फील करणं, औरा स्कॅन करणं. ठीक आहे, रेडी आहात सगळे? ज्यांना मी पिन मध्ये घेतलेला आहे. मंजुश्री मॅडम तुमच्यासोबत कोण आहे? दीपाली मॅडम तुमच्यासोबत कोण आहे? आई आहे. कविता मॅडम तुमच्यासोबत कोण आहे?
मुलगी आहे माझी. ओके. आता सगळ्यात पहिले काय करायचंय, तुमच्यासोबत जी ही व्यक्ती आहे तिला प्लेन सरफेस समोर बसवा आणि त्या पद्धतीने तुम्ही दोघंही दिसेल असा कॅमेरा आणि त्यांच्या नोज टिप कडे बघा. प्लेन सरफेसवर बसवा त्यांना आणि नोज टिप वर फोकस करा. बाकीच्यांकडे अजून ज्यांनी हँड रेस केलंय तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा तुमच्याकडे. मॅडम प्लेन सरफेसवर, दीपाली मॅडम प्लेन सरफेसवर, वैशाली मॅडम प्लेन सरफेसवरच्या समोर बसवायचं. मागची भिंत प्लेन आहे तुमची, तसा औरा दिसणार नाही. कविता मैडम प्लेन भिंती समोर. आप यहाँ पे, आप ना यहाँ पे खड़े रहो, बैठो वहां पे स्टूल पे और वहां से देखो. इकडे बस. प्लेन भिंत, मागचा बॅकग्राऊंड प्लेन पाहिजे तर औरा छान क्लिअर दिसतो. औरा काय आहे कशासाठी बघणार आहे हे मी सांगते नंतर. ब्राऊनला जे आहे ते साईडला येते कारण आपल्याला मागची भिंत व्हाईट पाहिजे फक्त. ठीक आहे, व्हाईट म्हणजे प्लेन सरफेस क्रीम वगैरे, हा ती चालेल. व्हाईट आहे, हे जे आहे हे साईडला आहे म्हणजे चालेल. आता त्यांच्या समोर बघा आणि नोज टिपवर लक्ष केंद्रित करा तर तुम्हाला त्यांचा औरा दिसेल. ओके. हा, नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. मॅडम तुम्ही कशा बसल्या आहात अर्चना मॅडम? समोरासमोर बसायचं असं, समोरासमोर बसायचंय आणि मग बघायचंय. मागची भिंत प्लेन पाहिजे. घेऊ शकता. हा, ती डोळे बंद ठेवा. समोरच्या व्यक्तीने डोळे बंद ठेवा म्हणजे बाकी हसवायला नाही येणार. दिसला का? हसू नको बेटा, हसू नको. डोळे बंद करून बस फक्त. बघू नका इकडे. डोळे बंद कर. डोळे बंद कर ना. होय मॅम, दिसला मॅम. दिसला ना? चलो बढ़िया. हो यस मॅम. ओके, थँक्यू सो मच. रेडी? नाही तसंच ठेवा, तसं अजून आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल करणार आहे. होय का? बरोबर, ठीक. हा, बस. दिसला का बाकीच्यांना? वैशाली मॅडम दिसला का? हसू नको ना बाळा, तू हलशील तर कसा दिसणार? डोळे मिटून बस. इथे बस ना, डोळे मिटून. डोळे बंद करून. हा, कविता मॅडम दिसला का? बघितला का? ती नाही बसत आहे शांत. अच्छा ठीक आहे, मग दुसरं कोणाला घेते मी? शुभांगी कुलकर्णी मॅडम. डोळे बंद कर. लांब श्वास घ्या. हा, शुभांगी कुलकर्णी मॅडम. कोण आहे तुमच्यासोबत? माईक ऑन करा. हा. आप मम्मी का देखो अभी. मम्मी के, हाँ दिखा ना? बंद करून बस. ओके, दिसला का दीपाली मॅडम? आलेलं दिसलं. व्हाईट कलरचा प्रकाश दिसला? हो हो. ओके, अजून बाकीच्यांना? मंजुश्री मॅडम दिसला का तुम्हाला? हो, दिसला. वैशाली मॅडम? येस मॅडम, हेडच्या अराउंड हेडच्या अवतीभोवती असा सर्कल दिसेल. ठीक आहे, हेडच्या अवतीभोवती सर्कल दिसतंय. ग्रेट. आता हा तुम्ही तिचा औरा बघितला. आता आपण माहितीये का, लग्नाला जातो, मॉलमध्ये जातो, मूव्हीला जातो, गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला थोडं अस्वस्थ वाटतं. किंवा कधी कधी आपल्या घरी काय होतं, पाहुणे आले आणि ते गेल्यानंतर घरी चिडचिड वाटते, किंवा एखादा पाहुणा आल्यानंतर घरचं वातावरण फ्रेश होतं. हे का बरं होत असतं? जसा त्या व्यक्तीचा औरा असतो तसं आपल्या घराच्या एनर्जी बनतात. ठीक आहे, आणि आपल्या घरी एखादा व्यक्ती चिडचिड करणार असेल, घरचं वातावरण नेहमी नकारात्मक असतं. हे सगळं औरावर डिपेंड असतं. आणि आता समजा आपण तर ऑनलाईन मध्ये, आपण समजा आपलं ऑफलाईन सेशन आहे, 50 लोकांचं सेशन चालू आहे, तर 50 लोकांची एनर्जी एकमेकांमध्ये मिक्स होते. आता ती एनर्जी कशी मिक्स होत असते हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. प्रॅक्टिकली बघणार आहे आता की ती एनर्जी कशी फील होते. ठीक आहे, समोरच्या व्यक्तीला उभं करा आणि तुम्ही त्यांच्या 3-4 फीट मागे जाऊन उभं राहा. 4 ते 5 फीट मागे जाऊन उभं राहा. हो करायचं. 4 ते 5 फीट मागे उभं राहा. 4 ते 5 फीट उभं राहायचं मागे जाऊन. आप भी करके देखो ये. मम्मी आप खड़े हो जाओ उनकी और आप इधर रहो खड़े. आगे में इकडे.
4 ते 5 फीट अंतरावर तुम्हाला उभं राहायचं आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. आप सिर्फ ऐसे हात स्टेबल रखो अपने, ठीक आहे. एकानी ज्यांच्यावर प्रॅक्टिकल करतात त्यांना दोन्ही हात रब करून असे हात ठेवायला सांगा. ठीक आहे. अर्चना डोस मॅडम, तुमचा कॅमेरा बंद झाला का? ठीक आहे. असं सरळ उभं करा. समोर सरळ सरळ उभं राहायचं, पाठ करून नाही करायचंय. सरळ सरळ एकमेकांसमोर असं उभं राहायचंय. तुम्ही हात असे करा, दोन्ही हात असे करा, रब करून असे करा. दोघांनी पण, ज्यांच्यावरती करायचे त्यांनी पण हात त्यांनी पण हात रब करून असे ठेवायचे. ओके. ठीक आहे. आणि मग जे तुम्ही प्रॅक्टिस जे करून राहिले त्यांनी दोन्ही हात रब करून अगदी हळूवार चालत त्यांच्यापर्यंत जायचंय. हळूवार चालत जायचंय. आपके हात ऐसे चाहिए, आप पीछे जाओ और दोन्ही हात रब करायचे. आणि मग हळूहळू चालत गेलात तर एका फेज मध्ये तुम्हाला ती एनर्जी जाणवते. विदाउट एनी टच हातांमध्ये असं काहीतरी खेचल्यासारखं जाणवेल तुम्हाला. त्या व्यक्तीला स्पर्श न करता तुम्हाला ती एनर्जी जाणवेल. जाणवली मंजुश्री मॅडम? जाणवली का मॅग्नेटिक फील्ड? हो जाणवली. वैशाली मॅडम? येस येस. अर्चना डोस मॅडम जाणवली का? माईक बंद झालाय तुमचा. शुभांगी कुलकर्णी मॅडम जाणवली का? दीपाली मॅडम जे प्रॅक्टिकल करतात आता माझ्यासोबत, जाणवलं. जाणवलं? किती फीटावर जाणवली? हा बघा, आता ही जी एनर्जी तुम्हाला जाणवली ना, ही एनर्जी कशी आहे? ही वेगवेगळ्या लोकांची आपण एनर्जी मध्ये मिक्स होतो. मार्केटमध्ये गेलो, काही गेलो. आज जर आपल्या घरचा व्यक्ती बाहेरून खूप चिडचिड करत घरात आले तर मग सगळ्या नकारात्मक एनर्जीचा घरावर परिणाम होतो. कारण तो कसा होतो हे आपण बघणार आहे आता. ठीक आहे. हे प्रॅक्टिकल क्लिअर झालं का सगळ्यांना? येस. की आपल्या कुणाच्याही व्यक्तीच्या एनर्जीच्या फील्ड मध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा ते एनर्जी फील्ड काय करते? आपल्या एनर्जी मध्ये कुठेतरी ब्लॉकेजेस निर्माण करते. आणि म्हणून कुठला व्यक्ती आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला चिडचिड जाणवते, आपल्याला चांगलं वाटत नाही. याचं कारण काय? की त्या व्यक्तीचा असलेला नकारात्मक औरा आपल्याला त्रास देत असतो. ठीक आहे. काय सांगते ते उपाय सांग. पहिले तर प्रॅक्टिकल घेऊ द्या, मग उपाय सांगते. ओके. हे झालं आपलं दुसरं प्रॅक्टिकल. आता तिसरं. छान वाटतंय की नाही शिकायला काहीतरी नवीन? अजून मी औरा शिकवलाच नाही, फक्त डायरेक्ट दाखवला तुम्हाला. तो काय काम करतो हे जेव्हा दाखवेल तेव्हा कळेल की तुम्हाला का बरं महत्वाचं आहे. तर तिसरा मुद्दा, आता आपण औरा स्कॅन करायला शिकू. डॉक्टर रिपोर्ट देतील तेव्हा देतील, आपण औरा स्कॅन करायला शिकू. रेडी आहात? ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं, औरा स्कॅन कसा करायचा ते बघू आपण. दोन्ही हात रब करायचे. समोर त्या व्यक्तीला उभं ठेवा, जसं आपण औरासाठी उभं केलं ना, औरा फील करायला तसं. हाँ, आप मम्मी के सामने खड़े रह जाओ. खड़े रहो, आप खड़े रहो, आप भी खड़े रहो. ठीक आहे. उभं राहायचंय समोर असं एकमेकांसमोर. आणि काय म्हणायचं असं, अगर म्हणजे यांच्या आभाळ मंडळात, यांच्या औरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांना एक्सपिरियन्स होऊ दे. तर दोन्ही हात रब करा आणि डोक्यापासून हळू टच करायचं नाहीये बॉडीला. आपण औराशी करतोय. अगदी स्लोली हात असे खाली आणायचे. स्लोली 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 हात असे खाली आणायचे. तर डोळे बंद ठेवा तुम्ही. तुम्हाला ती एनर्जी तिथे जाणवेल, जिथे हेवी एनर्जी जाणवेल त्यांनीच हँड रेज करायचं. आता मी सगळ्यांचे हात, जेवढ्यांचे हँड रेज आहे ना त्यांचे हात खाली घेते, म्हणजे ज्यांचे प्रश्न राहतील त्यांनाच ते विचारायला बरं होईल. आता जरा सगळंच येऊन जाणार. सगळ्यांनी आपले हँड डाऊन करा बरं. खूप सारे हात वर आहेत. ओके. स्लोली. कहाँ पे महसूस हुआ आपको? कहाँ पे? आपको नी पेन है? घुटने का दर्द है आपको? देखो अभी देखो उसने पूरा आपका वो स्कॅन कर लिया. ठीक आहे. हा, इकडे कुणाचं झालं का प्रॅक्टिकल?
हँड करा. आता प्रॅक्टिकल झालं असेल आणि ती एनर्जी फील केली असेल, फक्त डोक्यापासून असं हळूवार खाली या ना. जिथे त्या व्यक्तीला त्रास आहे तिथे तुमचे हात जड होतील. माझे ऍट अ टाइम ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही चालू आहे, त्याच्यामुळे मग तुम्हाला ठीक आहे. जाणवलं का? अनम्यूट करा, हँड रेज करा. ओके, मंजिरी मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा. मॅडम आईला छाती आणि पोटाच्या मध्ये जाणवलं मला. छाती आणि पोटाच्या तिथे त्यांना काही त्रास आहे का सांगा. आई तुला काही इथे त्रास वाटतो असं छाती आणि पोटाच्या मध्ये? ऍसिडिटीचा ऍसिडिटीचा त्रास. ग्रेट. आणि दोन्हीच्या पायावर में वाइट पदार्थ होते. वेरी गुड. आपने स्कैन किया ना पर वो हाथों से अभी. अर्चना डोस मैडम अनम्यूट करा. हाँ मैडम. हाँ, आवाज नहीं येते पुन्हा. हाँ एक. हाँ मैडम. हॅलो. हाँ बोला ना. हाँ तर ते मी केलं मॅम, तर तिला आवाज नाही येते मॅडम तुमचा. नेक्स्ट, आवाज नाही येत आहे. माईकचा आवाज येत नाही तुमचा. अजून कोणी प्रॅक्टिस केली त्यांनी हँडल्स करा. दे कॅन शेअर देअर. मॅडम तुमचा आवाज चेक करा. अर्चना मॅडम आवाज येत नाही. नेक्स्ट. हा एक मिनिट. शुभांगी कुलकर्णी मॅडम माईक ऑन करा. हा मॅडम, फेस जवळ जाणवलं मला, फेसच्या समोर. फेसच्या समोर. तर त्यांना डोकं वगैरे काही त्रास होतोय का? डोकं डोळे त्या भागात काही त्रास आहे का विचारा. डोकं दुखतंय थोडं म्हणलं. येस, म्हणून ते तुम्हाला तिथे जाणवलं. भारती मॅडम अनम्यूट करा. अनम्यूट करा आधी. काही जाणवलं नाही मॅम. काही त्रास नसेल, मग काही दुखत नसेल ज्यांना तुम्ही औरा चेक केला. ओके. ठीक आहे. तृप्ती मॅडम. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मी मुलाला केलं माझ्या, तर त्याच्या ना छाती जवळ नेल्यावर थोडं हेवी जाणवलं मला. तर त्याला विचारा चेस्ट जवळ काही जड जड वाटत आहे किंवा आज ऍसिडिटी वगैरेचा काही त्रास आहे का ते विचारा त्याला. नाही नाही नाही, कारण तो कफ 17 वगैरे वर्षाचा आहे, अभ्यास करायला बसलाय. त्याला तसं शारीरिक त्रास नाहीये, पण मला थोडं हेवी जाणवलं. कफ वगैरेचा त्रास असेल थोडा, ओके. त्याच्यामुळे ते छातीच्या तिथे म्हणजे हा, जे कफ आहे ऑर्गन्स त्याला. असतात ना. कफ आहे म्हणतोय. हा, तर तो त्याच्यामुळे तो त्रास जाणवला. कारण बघा, ओके. आपण जेव्हा चक्र शिकू ना, तर कुठल्या ऑर्गनच्या कुठल्या चक्राशी कनेक्शन असतं ते जेव्हा एक्सप्लेन करू तर तुम्हाला अजून अजून त्याची चांगली आयडिया येणार. ओके, थँक्यू. ओके, म्हणजे विचार करा की तुमच्या हाताने आता तुम्ही कुठल्याही पेशंटचं स्कॅनिंग करू शकता. येस येस येस, थँक्यू. ओके, वैशाली मॅडम. हा मॅडम, छातीच्या खाली आणि पोटाच्या इथे थोडं हेवीनेस जाणवला हाताला. हा, पण मुलीला विचारलं तर तिला तसा काही त्रास नाहीये. किती वर्षाची मुलगी आहे? ती आहे 16 वर्षाची. मेन्सेस वगैरे आहेत का जवळपास एवढ्यात? हा, म्हणजे चालू होणार आहेत. ते त्याच्यामुळे ते बरोबर आता डेट आली आहे तिची. हा, तर ते त्याच्यामुळे ते जाणवलं हेवीनेस. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे. ओके, मंजुश्री thank you. मॅडम. माईक ऑन करा. माईक ऑन करा. चला ठीक आहे, त्यांचं होत नाही. दीप्ती मॅडम, दीपाली मॅडम माईक ऑन करा. हॅलो मॅम. हा बोला. छातीपासून खाली पोटाच्या इथे जाणवलं, ओटीपोट वगैरे पोटाच्या एवढ्या भागात. हा, तर त्या तेवढ्या भागात काही त्रास आहे का विचारा त्यांना. त्रास होतो तिथे? हो, पोट दुखतं. येस. आता तर आपण फक्त विचार करा की स्कॅनिंग करून, म्हणजे आपण एखाद्या पेशंटला विदाऊट एनी टच फक्त त्याच्या आवराचं स्कॅन करून त्यांच्या शरीरावर कुठे दुःख आहे, वेदना आहे ते ओळखू शकतो. विचार करा आपल्यामध्ये किती शक्ती आहे की नाही. आता आपण तर जस्ट सुरुवात केली आहे, पहिलं प्रॅक्टिकल घेतोय आज आपण. मग विचार करा की या 10 दिवसांमध्ये तुम्ही किती प्रॅक्टिकल वेगवेगळ्या प्रॅक्टिकलमध्ये स्वतःला त्या पॉझिटिव्ह एनर्जीची परिपूर्ण होताना बघणार आहे. ओके, तर आता हे प्रॅक्टिकल झालं. आता आपलं जे नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे त्याच्यासाठी आपण काय करणार, एक मिनिट बाकीच्यांच्या पिन रिमूव्ह करते आता. ओके, आता बघा,
आता आपण काय करणार आहे की आता आपण स्कॅनिंग केलं. हा औरा का महत्वाचा आहे पहिले आपण ते समजून घेऊ की औरा स्कॅनिंग कशासाठी आपण करतोय आणि का महत्वाचं आहे. कोणी कोणी लहानपणी आजीनी आईनी नजर काढलेली पाहिली आहे? पाहिली नाहीये कोणी? नजर काढताना कधीतरी त्या व्यक्तीच्या शरीराला टच केलाय का? कधीच व्यक्तीच्या शरीराला टच करत नाही. आणि ऍक्च्युअल ते काय होतं, औरा क्लिन्झिंगची एक मेथड होती जी आपण अंधश्रद्धा म्हणून बाजूला काढली. तेच आता औरा क्लिन्झिंग आपण असं केलं कारण जपान मधून आलाय ना, म्हणून आपण त्याला स्वीकारणार आहे. पण तेच आपल्या आजी आई जेव्हा करायची तर आपण त्या सगळ्या गोष्टी काही नसतं अंधश्रद्धा असते म्हणून बाजूला टाकलं, कारण आपल्याला इम्पोर्ट करायची सवय आहे. योग एवढं पतंजली मुनींनी दिलेलं योग दिव्य योगशास्त्र आपण आपल्या भारतातनं बाहेर गेलं, योगा म्हणून बाहेर आलं तर आपण त्याचा स्वीकार करतोय. बरोबर की नाही? त्याच पद्धतीने ही दिव्य रेखी शक्ती खरोखर आपल्या भारतात अस्तित्वात होती, पण आपण सगळं आपलं शास्त्र आणि नॉलेज टिकवून ठेवलं नाही आणि आज त्याच गोष्टी देश विदेशातून येऊन आपल्याला परत परत यूज कराव्या लागतात. का बरं? आपल्याकडे आपण अन्न पाणी चार्ज करायला शिकणार आहे तेव्हा रेकीने बदललेली पाण्याची चव आपण अनुभव करणार आहे, पण आपल्या संस्कृतीमध्ये आपण अन्नाला परब्रह्माचं रूप देतो आणि प्रार्थना म्हणून आपण ते अन्न ग्रहण करत होतो. म्हणजेच काय, त्या पाण्याची आणि अन्नाची व्हायब्रेशन ऑलरेडी आपले पूर्वज बदलत होते. आता आपण रेकीने बदलवणार आहे, एवढाच फरक आहे. कारण आपल्याला ते टेक्निक माहिती नाहीये ना, म्हणून आपण या टेक्निकनी ती पाण्याची बदललेली चव एक्सपिरियन्स करणार आहे की आपल्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही त्या पाण्याची चव सुद्धा बदलवू शकता. मग पाण्याची चव बदलू शकते तर जीवनामध्ये आनंदाची चव बदलू शकत नाही का? जर आपल्या जीवनामध्ये आज दुःख असेल, वेदना असेल, त्रास असेल, त्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यात बदलू शकतो की नाही? हाच प्रयत्नांची सुरुवात आपण या 10 दिवसांमध्ये करणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. स्क्रीन शेअर करायची. काल आपण बघितलं ही रेकी एनर्जी हॉस्पिटलमध्ये पण वापरली जाते. अगदी ग्रुपनी इंडिव्हिज्युअल हिलिंग साठी आपण याचा वापर करू शकतो. आजचा आपण सध्या जे प्रॅक्टिकल बघितलं त्याच्यात आपण वस्तूंचा औरा बघितला, एखाद्या व्यक्तीचा औरा बघितला. आता आपण औरा काय आहे ते समजून घेऊ. जशी एका पॉइंटला औरा आहे तसाच औरा एखाद्या व्यक्तीला पण आहे. प्रत्येक व्यक्तीला हे आभामंडल आहे. प्रत्येक प्राण्याला आभामंडळ आहे. सजीव आणि निर्जीव प्रत्येक वस्तूला आणि व्यक्तीला औरा म्हणजेच आभामंडल. औरा हा हिंदी शब्द आहे, मराठीत त्याला आभामंडल म्हणतात, इंग्रजीमध्ये औरा म्हणतात. ठीक आहे, आभामंडल औरा म्हणजे काय? आपल्या सुरक्षेचं कवच. काय होतं माहितीये का, निसर्गाने आपल्याला हे सुरक्षेचं कवच दिलेलं आहे, पण कळत नकळत नकारात्मक ऊर्जांच्या आपल्या शरीरामध्ये एंट्री झाली, कळत नकळत नकारात्मक एनर्जी जर का आपल्या शरीरामध्ये प्रवेश झाला, आपल्याला माहिती नाही औरा काय आहे, आपण आजपर्यंत कधीच औरा क्लीन केला नाही. मग जेव्हा ही नकारात्मक ऊर्जांची एंट्री आपल्या शरीरामध्ये होत असते तर मग आपल्याला त्या दिवशी खूप अनइझी वाटतं, चिडचिड वाटते, काम करायची इच्छा होत नाही, कळत नाही की नेमकं आपल्याला काय होऊन राहिलेलं आहे. आणि या औरामध्ये आलेली निगेटिव्हिटी आपण इथे क्लीन केली नाही तर मग ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते, म्हणजेच काय आपल्या 7 चक्रांमध्ये एंट्री करते. ती नकारात्मक एनर्जी कुठे करते? जर आभामंडल क्लीन केला नाही तर ती निगेटिव्हिटी आपल्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करते. मग आपल्याला 7 चक्र पण ऍक्टिव्ह करताना कसं करायचं ते माहिती नाहीये. मग आपण शरीर लेवलवर जेव्हा प्रॉब्लेम येतात मग ही एनर्जी कुठे जाते, का असर करते? आपल्या शारीरिक व्याधींमध्ये रूपांतरित होते आणि आपल्या मानसिक आजारांमध्ये रूप धारण करते. मग तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो की नाही जात? मानसिक त्रासांसाठी डॉक्टरांकडे जातो आणि शारीरिक त्रासांसाठी देखील आपण डॉक्टरांकडे जातो. आता मला सांगा, मी मेडिकल सायन्सचा पूर्ण रिस्पेक्ट करते, कारण जेव्हा आपल्यावर खूप कठीण वेळ असते
एखादा मोठा आजार आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा ज्या पद्धतीने डॉक्टर ऑपरेशन सांगतात ते ऑपरेशन करावेच लागतात, बरोबर की नाही? पण 10 पैकी आज 8 लोकांना 3 आजार कॉमनली आहेत, बीपी, शुगर, थायरॉइड, बरोबर आहे? बीपी, शुगर, थायरॉइड हे 10 पैकी 8 लोकांना आहे. आता आपण डॉक्टरांकडे जातो, पहिल्यांदा शुगर डिटेक्ट झालं, बीपी डिटेक्ट झालं की थायरॉइड, डॉक्टर काय म्हणतात, काळजी नका करू, म्हणते रोज एवढ्या MG ची गोळी घ्या, ही गोळी लिहून देतो, तुमचं शुगर बीपी कंट्रोल मध्ये राहील. हे डॉक्टरांचं वक्तव्य असतं, येस ऑर नो? मग डॉक्टर काय म्हणतात की ठीक आहे तुम्ही ही गोळी घ्या, वर्षभर त्या गोळीने सगळं चांगलं चालतं. मग डॉक्टर म्हणतात एक गोळी नाही ना, ही थोडी पॉवर वाढवून देतो, ही गोळी 2दा घ्या, बरोबर आहे? मग अजून 1-2 वर्ष जातात, डॉक्टर म्हणतात आता ना आपलं गोळ्यांनी भागणार नाही, आपल्याला थोडं काम, शुगर असेल तर इन्सुलिनवर यावं लागेल. मग एकदा तो व्यक्ती इन्सुलिनवर आला की बाकीच्या ऑर्गनवर सुद्धा त्या आजाराचा परिणाम व्हायला लागतो. मला सांगा आता, मेडिकल सायन्स मध्ये आजार कंट्रोल करण्याची क्षमता आहे की आजार क्युअर करण्याची क्षमता आहे? काय पॉसिबिलिटी आहे, काय क्षमता आहे सांगा? इट कॅन क्युअर द डिसीज or only control the disease? Type in chat box. आपलं वैद्यकीय शास्त्र कंट्रोल करू शकतो की आजार क्युअर करू शकतो? काय करतो सांगा? कंट्रोल, कंट्रोल, कंट्रोल. थँक्यू. आता बघा, आपण इथे कुठलंही मेडिसिन कुणालाही बंद करायला सजेस्ट करत नाहीये. एक वेळ अशी येते जे आपण रेकी शिकू की डॉक्टर स्वतः तुमचं मेडिसिन बंद करतात. आपल्याला डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय चालू असलेलं कुठलंही औषध बंद करायचं नाहीये, एक गोष्ट लक्षात घ्या. आता आपण काय करणार आहे? रेकी का बरं रूट कॉज, म्हणजे जिथे डॉक्टर म्हणतात ना अभी इस पेशंट को दवा की नहीं दुआ की जरूरत है, भरपूरदा डॉक्टर काय म्हणतात, अभी इस पेशंट को दवा की नहीं दुआ की जरूरत है, ती दुआ म्हणजे रेकी आहे. आणि म्हणून याच्यात रूट कॉज पासून उपचार होतो. का बरं? आता ऍज अ नॅचरोपॅथी मध्ये आजाराची व्याख्या काय केलेली आहे? अगर हमारे शरीर में कोई रोग है तो उस रोग के लिए हमने कारण दिया है. अगर हमारे शरीर में कोई रोग है तो उस रोग के लिए हमने कारण दिया है. रोग कारण को हटा दो, रोग अपने आप हट जाएगा. सरळ सोपी व्याख्या आहे. जर आपल्या शरीरामध्ये कुठला आजार आहे तर आपण त्याला कारण दिलेलं आहे, कारणला दूर करा, रोग आजार आपोआप दूर होईल. मग आता इथे रेकीच्या माध्यमातून आजारांचं कारण काय आहे? आपल्या औरामध्ये आलेली निगेटिव्हिटी, जी चक्रांमध्ये प्रवेश केली आणि मग त्याचा शारीरिक आणि मानसिक व्याधींमध्ये रूपांतर झालं. ती व्याधी कुठली असू शकते. मग आपण आता रेकी शिकतोय म्हणून जर आपण दररोज औरा क्लीन करायला सुरुवात केली आणि दैनंदिन लेवलवर आपल्या चक्रांना चार्ज करायला सुरुवात केली तर याचा रिझल्ट काय होईल? हळूहळू आपले शारीरिक व्याधी पण कमी होतील आणि आपण आरोग्याकडे जाणार की नाही जाणार? सरळ सोपं गणित आहे की नाही? आपण रूट कॉज करतोय, आपण औरा क्लीन करणार आहे, दैनंदिन लेवलवर चक्रांना चार्ज करणार आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या व्याधी, कारण काय होतं माहितीये का, हे आता किर्लियन फोटोग्राफी आहे, या फोटोग्राफरने सिद्ध केलेलं आहे की आपल्या औरामध्ये जे ब्लॉकेजेस आले, समजा आता हे का बोटाचा औरा आहे, याचा इथे काहीतरी ब्लॅक आहे, म्हणजे जे तुम्ही आता हाताने स्कॅन करून अनुभवलं की नाही, हे सायंटिफिकली फोटोग्राफीने सिद्ध केलेलं आहे की तिथे त्यांचे हात जड पडले किंवा जर त्या फोटोग्राफीमध्ये हा औरा इथे ब्लॅक दिसला म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच इथे काहीतरी ब्लॉकेजेस आहेत. क्लिअर? या आता क्लिअर व्हा. ओके. आणि जशा व्यक्ती तशा प्रवृत्ती, तर आपण रेकीच्या 3rd लेवलमध्ये औराचा कलर वरनं त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकतो. हे टेक्निक आपण 3rd लेवलला शिकतो. एखाद्या व्यक्तीचा औराचा कलर कोणता आहे ते काढतो आणि त्या कलरनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा अनालिसिस करू शकतो. आता मी तुम्हाला सांगते की या टेक्निकमुळे आपला आतापर्यंतचा जो हायेस्ट रिझल्ट आहे, ज्याचे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघू शकता, तो हायेस्ट रिझल्ट म्हणजे आहे 4th स्टेजचा कॅन्सर रिकव्हर झालेला आहे. ज्याचा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा, ज्यांनी बघितला नसेल अवश्य बघा.
दुसरं, पुण्याचे डॉक्टर डोंगरे आहेत, त्यांच्या मिसेस 1 वर्षापासून ऑटोइम्युन डिसऑर्डरला सफर करत होत्या. तोंडातनं रोज रक्त यायचं आणि त्याच्यामुळे आतून तोंड पूर्ण कोळशासारखं काळं झालेलं होतं. फक्त मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये दूध पोळी 1 वर्ष खाल्ली त्यांनी. घरी त्यांच्या 3 डॉक्टर, मुलगा सून कॅन्सर स्पेशालिस्ट, हसबंड MBBS डॉक्टर, तरी मेडिकल सायन्स मध्ये त्या डिसऑर्डरवर इलाज नव्हता. डॉक्टरांनी म्हटलं होतं आहे तेवढं आयुष्य आता असं जगायचं आहे. हे मेडिकल सायन्सचा रिपोर्ट होता त्यांचा. त्यांच्या घरात 3 डॉक्टर होते. त्यांच्या शब्दात तुम्ही त्यांची स्टोरी ऐकू शकता. युट्यूब चॅनलवर माझ्या आहे. तर त्यांनी असाच या पद्धतीने फेसबुकवरनं माझा वेबिनार जॉईन केला. तो लॉकडाऊनचा पिरियड होता आणि 2 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये त्या 60% बऱ्या झाल्या. तेव्हाचा तो जुना व्हिडिओ आहे. आणि आता नंतर त्या क्लासमध्ये येऊन सांगितलं की मॅडम मी आता लाल तिखटाची चटणी सुद्धा खाऊ शकते. स्वतःचे शब्द. इट्स नॉट अ मॅजिक. असे कितीतरी उदाहरणं तुम्ही जर माझ्या युट्यूबवर गेलात तर स्टुडंटचे फीडबॅक तुम्हाला भेटतील. मी सांगण्यापेक्षा तुम्ही ते व्हिडिओ तिथे एक्सपिरियन्स मध्ये जाऊन बघा. बरोबर आहे, कारण मी सांगेल तर तुम्ही काय वाटेल की मॅडमचं काहीतरी शिकवायचं आहे म्हणून सांगून राहिले आहेत. पण ऍक्च्युअल जेव्हा तो कॅन्सर मधनं रिकव्हर झालेला पेशंट, ज्याला डॉक्टरांनी 40 दिवस दिलेले होते, तो पेशंट जेव्हा रिकव्हर होता तेव्हा त्या व्यक्तीची फिलिंग कशा पद्धतीने ती तुम्ही त्यांच्या शब्दात तिथे त्या व्हिडिओमध्ये ऐकू शकता. त्यांचे बिफोर आफ्टरचे फोटो पण आहेत. कोणी स्वतःचे असे आजाराचे फोटो शेअर करत नाही, लक्षात घ्या. पण त्यांना ते रिलीफ वाटलं आणि हे एनर्जी लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून त्यांनी स्वतःचा इंटरव्ह्यू मला दिला. मी दिल्लीला आमचं 25 जानेवारी 2023ला दिल्लीला जे आमचं 6th कॉन्फरन्स होती तिथे मी त्यांचा रिपोर्ट शेअर केला. माझा विषय होता कॅन्सर कसा का रेकीने रिकव्हर झाला. ठीक आहे. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस, मी फक्त मार्गदर्शन केलं. पूर्ण हिलिंग माझे 2 स्टुडंट, त्यांची स्वतःची एक बहीण रेणुका मॅडम. रचना मॅडम पेशंटचं नाव आहे. रेणुका मॅडमने हिलिंग दिलं आणि एक दुसरे स्टुडंट आहे धनंजय म्हात्रे सर, दोघांनी मिळून त्यांना हिलिंग दिलं. दररोज पोटात 5 लिटर पाणी तयार व्हायचं त्यांच्या. रोज ते पाणी काढावं लागायचं, ब्लड मिश्रित पाणी असायचं. ऍब्डोमन कॅन्सर होता. विदाऊट एनी ऑपरेशन त्यांचं कॅन्सर ठीक झालेलं आहे. औषधं चालू होते पण डॉक्टरांनी गॅरंटी घेतलेली नव्हती. कुठेही पैसा खर्च केला तरी रिझल्ट नव्हता. लक्षात घ्या, मी का बरं याला म्हटलं, जहा डॉक्टर बोलते अभी इस पेशंट को दुआ की जरूरत, म्हणजे डॉक्टरांचा विश्वास आहे दुआवर. ती दुआ म्हणजे रेकी एनर्जी आहे, ब्रह्मांडीय एनर्जी, जी हजारो लोकांना, करोडो लोकांना ऑक्सिजन पुरवते आहे. ती एनर्जी म्हणजे दिव्य रेकी शक्तीची एनर्जी आहे. पण ही तुमच्या ट्रस्ट आणि प्रॅक्टिसवर तुमच्या आणि इतरांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणार आहे. ठीक आहे. तर आता आपण सेल्फ औरा बघितला. ठीक आहे. सारिका मॅडम, तुम्ही गमतीशीर उदाहरण दिलं पण तरी ते इट्स ओके. कारण ही एक, याला आपण रेकीचं जे आहे ना, प्रकाशाचं आभामंडलाचं वलय, आपण त्याला सरळ सरळ की जे सुरक्षेचं कवच निसर्गाने प्रत्येकाला दिलेलं आहे. तर आपण सोमवारच्या सेशनमध्ये, मंडेच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे, दुसऱ्या म्हणजे स्वतःचा औरा फील करणार आहे. तेव्हा अटुनमेंट नंतर स्वतःच्या प्रत्येक ऑर्गनवर कशी एनर्जी फील होते आणि पेशंटचं हिलिंग कसं करायचं त्याच्या आधी आपण 7 चक्र समजून घेणार आहे. पण आपण प्रॅक्टिकल नंतर जेव्हा आपलं सॅटर्डेला मॉर्निंगला जे होईल, ठीक आहे, शनिवारच सांगितलं ना की संडे सेशन. 1 मिनिट मला एकदा लिहून घेऊ द्या, कारण सेकंड लेवलचे अटुनमेंट आहे, गोंधळ नको व्हायला. संडेला यांचं आहे, सेकंड लेवलचं आहे. लेवल 1चं अटुनमेंट आपण घेऊ 6 तारखेला, शनिवारी सकाळी 7 वाजता. ओके. तर उद्या क्लास नाहीये. उद्या माझ्या मुलाच्या शाळेत अॅन्युअल फंक्शन आहे, मला पण तिथे ऍज अ चीफ गेस्ट जायचं आहे. तर त्याच्यामुळे उद्या आपला क्लास होणार नाहीये. ठीक आहे. आपला क्लास शनिवारी सकाळी 7 वाजता राहणार आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता. आणि त्या दिवशी तुम्हाला तयारी काय करायची आहे, आंघोळ करून रेडी राहायचंय. फक्त तुम्ही एकटे असायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही फक्त एकटे असायला पाहिजे. चष्मा लावायचा नाहीये, हेडफोन लावायचा नाहीये. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे.
10 ते 15 मिनिटं तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही असं बसायचंय. तुमच्या सोबत जर तुमच्या घरचे लोक शक्तिपात अटेंड करणार असेल तर त्यांचं डिस्टन्स थोडं दूर दूर ठेवा, किंवा म्हणजे एकदम तुमच्या शरीराला टच करून नसावं. आताच आपण औरा शिकलो, त्यांचा आणि तुमचा औरा कनेक्ट होतो म्हणून थोडं किंचित डिस्टन्स ठेवून बसा. त्याच्यानंतर रूट चक्रापर्यंत म्हणजे ऍटलिस्ट इथपर्यंत तुम्ही मला दिसले पाहिजे. ठीक आहे, रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसले पाहिजे अशी अरेंजमेंट करायची आहे. ज्यांना खाली बसणं शक्य नसेल त्यांनी काय करायचं आहे, खुर्चीवर बसा, पायाखाली आसन ठेवणं गरजेचं आहे. डिरेक्टली फ्लोअर टच बसायचं नाही. खुर्चीवर जरी बसले असाल तरी पायाखाली आसन पाहिजे. जमिनीवर जरी मांडी घालून बसले असाल तरी देखील आसन ठेवूनच बसायचं आहे. एवढ्या सूचना आपल्याला अटूनमेंटच्या पाळायच्या आहेत, कारण तुमचे कॅमेरे सेट करणं, हेडफोन काढणं, चष्मे काढण्यातच वेळ जास्ती जातो. कारण जवळपास 200+ लोक असणार आहेत, तर त्याच्यामुळे आपली जी मी आता सूचना देत आहे, जे आता रेकॉर्डिंग बघतील त्यांनी पण रेडी राहायचं आहे. ठीक आहे, क्लिअर? ओके. आरती मॅडम काय प्रश्न आहे बोला पटकन आता, कारण वेळ झालेली ऑलरेडी. अनम्यूट करा. प्रश्न काही नाहीये. आम्ही आज पिक्चर बघितलं, एक उन्हाळ दिवस. काय एक उन्हाळ दिवस पिक्चर पाहिला आज. इतका सुंदर पिक्चर आहे. मी आणि कालचा टास्क, चला छान, अभिनंदन. दोघींनी पाहिला. खूप छान पिक्चर आहे. थँक्यू फॉर सजेशन. चला, बढिया बढिया, छान. ताई नमस्कार. नमस्कार, बोला. ताई मगासच्या तुम्ही लेक्चर मध्ये एक असा संदर्भ सांगितला की जेव्हा लहान मुलाला जेव्हा दृष्ट होते आणि जेव्हा दृष्ट ती काढली जाते, पण ह्या रेकीच्या माध्यमातून दृष्ट काढणं हे एक रिअल फॅक्ट आहे. आणि म्हणजे मी रेकीला असं मी चुकीचं नाही ठरवत, पण ही अंधश्रद्धा आहे की नाही रेकीच्या माध्यमातून, काय म्हणजे तुम्हाला काय असं आणखीन सांगता येईल? कारण का ही गोष्ट खरी आहे, जेवढं आहे तेवढं ते माणूस चुकतो नजर लागल्यावर जसं, पण रेकीच्या माध्यमातून ह्याला असं काय म्हटलं जातं दृष्टीला, म्हणजे दृष्ट औरा लागणं? क्लिन्झिंग शब्द बदलण्याचा स्टँडर्ड शब्द आला ना तिथे, औरा क्लिन्झिंग. अच्छा, बरोबर की अच्छा. नाही? औरा क्लिन्झिंग हा जरा इंग्लिश शब्द वापरल्यावर जरा बरं वाटतं ना आपल्याला. आपल्या देशातली नजर काढणं हा मराठी शब्द, काय ते दृष्टी दोष आहे आणि हे दोष आहे, बरोबर की नाही? हा. पण औरा हा. क्लिन्झिंग हा त्याच्यावर थोडासा पॉट आवरण चढलं. जसं योगा झाला, काय कुठे जातं कोणीच नाही म्हणत मी योगच्या क्लासला चाललोय म्हणतो का. ऍक्च्युअल शब्द काय तो, योग साधना. कुणीतरी म्हणतो का की मी योग साधना करतो, मी योगाच्या क्लासला जातो. आपल्याला शब्द जास्ती पाहिजे असतात, बाकी काही नाही. ऍक्च्युअल लक्षात घ्या. म्हणजे या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. काय दृष्टी लागणे ह्या गोष्टी आहेत तशाच, पण हो. रेकीच्या माध्यमातून ह्याला औरा म्हटलं जातं. नाही, त्याला औरा क्लिन्झिंग हा आभा मंडळ म्हटलं जातं. आभा मंडळात येणारे दोष म्हणजे आपल्या मराठी भाषेत नजर लागणं. ओके ओके, थँक्यू ठीक आहे. थँक्यू थँक्यू आता ताई. बघा, तुम्हाला एक सांगते की आपण प्रत्येक जण जिवंत आहोत. ज्या क्षणी आपला मृत्यू होतो त्या क्षणी हा देह जसाच्या तसाच राहतो ना. याच्यातनं काय गायब होतं, एकतरी ऑर्गन गायब होतो का तेव्हा? फक्त जाते ती प्राण ऊर्जा. जेव्हा आपण चक्र शिकवू ना तेव्हा मी तुम्हाला अजून समजवणार आहे. याच्यातनं फक्त प्राण नावाचं तत्व जातं. मग आता या उड्या सगळ्या ब्रह्मांडातल्या सगळ्या सजीव सृष्टीला ती प्राण ऊर्जा देणारी कुठली तर एनर्जी आहे. जे लोक देवातला मानतच नाही, देव आहेच नाही अशी संकल्पना मांडतात. कोणी कोणी हॉलिवूडच्या मूव्ही पाहिलेल्या आहेत, त्यांच्या ऐतिहासिक मूव्ही पहा, त्याच्यात सगळ्या किती भारतात नाहीये त्याच्यापेक्षा जास्त अंधश्रद्धा तिथे दिलेल्या आहे. तुम्ही जवळून खरोखर भारतीय संस्कृतीचा एकदा मनापासून अभ्यास करा. सगळं नॉलेज जे तिथे दाखवलं ना त्याच्या कितीतरी आधी काळापासून आपल्याकडे सगळं उपस्थित होतं. आपण ते गमावलेलं आहे हे तुम्हाला सिद्ध होऊन जाणार. आपण मंत्र जाप करण्यासाठी विरोध करतो. आज त्या शब्दांमध्ये जी एनर्जी आहे ना, जेव्हा आपण शब्द ही ब्रह्मांड ही संकल्पना रेकीच्या 3rd लेवल मध्ये मी एक्सप्लेन करते, कशा प्रकारे नादाच्या माध्यमातनं, साऊंडच्या माध्यमातनं आपण अनेक आजार ठीक करू शकतो, हा रिझल्ट आहे. आज का बरं माझ्याकडनं सायंटिस्ट रवी शिंदे सरांनी क्लास केला. सायंटिस्ट रवी शिंदे यांनी कलाम सरांसोबत 7 वर्ष काम केलेलं आहे. एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत त्यांनी 7 वर्ष काम केलेलं आहे. आलं का लक्षात? आणि जिनेवानी त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलेला आहे.
जिनेवाचं जे गव्हर्नमेंट आणि असे अनेक अवॉर्ड त्यांना मिळालेले आहे. मोदीजींच्या ऍडव्हायझरी कमिटीमध्ये आहे. माझ्या पुस्तकात त्यांचा फीडबॅक आहे. त्यांनी माझ्याकडनं 8 कोर्सेस केलेत आतापर्यंत. पण त्यांनी कुठली फ्रिक्वेन्सी शोधून काढली माहितीये का? सोल फ्रिक्वेन्सी. अमेरिकेत उडणाऱ्या कारवर जे संशोधन चालू आहे त्याचा ते एक भाग आहे. चंद्रयानचं जे झालं की नाही आता यशस्वी, आधीचं फेल झालं होतं का, तर तो लँड नाही करू शकला प्रॉपर. तर ते लँड करण्यासाठी जे मॅग्नेट बॅलन्सिंग जे लागत होतं ना, ते या सरांच्या मार्गदर्शनात तयार झालेलं आहे. आणि आज एवढी मोठी व्यक्ती ही माझी विद्यार्थी आहे, मी माझं भाग्य समजते. त्यांनी माझ्याकडनं रेकीचा कोर्स, एंजल, टॅरोट, NLP सगळे क्लासेस कम्प्लीट केलेले आहेत. माझ्या बुकचं नाव आहे संपूर्ण सुखी जीवन के 8 तरीके, आणि हे Amazon वर बेस्ट सेलिंग वर आहे, नंबर 1 बेस्ट सेलिंग वर. माझा जो नंबर आहे 7 जो तुम्हाला दिला त्याचा DP वर ते दिलेला आहे की ते Amazon नंबर 1 बेस्ट सेलिंग वर हे पुस्तक आहे. याच्यात सगळं रेकी, NLP, बाकीचे सगळे कोर्सेस आपण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. तर आता आपण भेटू केव्हा? शनिवारी सकाळी 7 वाजता. तसा ग्रुपवर मेसेज जाईल, याच लिंकवर जॉईन करायचं आहे. जे रिपीट करतात आहे त्यांना अटोनमेंट साठी गरज नाही आहे, त्यांनी 7:30 नंतर जॉईन करावं. अटोनमेंट प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर तुम्ही अटोनमेंट साठी तुमच्या शाळेतल्या सगळ्या लोकांना, म्हणजे शाळेतलं म्हणते ते शाळा डोक्यात उद्या जायचंय म्हणून, तर तुमचे जे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना, तुम्हाला ज्यांना लिंक शेअर करायची असेल अटोनमेंटची लिंक शेअर करू शकता. पण जो गुगल फॉर्म तुम्हाला येईल तो भरणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय त्या अटोनमेंटला म्हणजे जेवढेही लोक तुमच्या, कारण त्याच्यामुळे काय होईल की त्या लोकांचं माझ्याकडे लिस्ट पाहिजे अटोनमेंट देताना, कारण मला प्रत्येक ती स्क्रीन. आणि इथे जेव्हा तुम्ही जॉईन कराल तर पूर्ण नावाने जॉईन करा. जसं आता नुसतं शिल्पा नकालू पूर्ण नाव लिहायचं आहे तुम्हाला, तर तुमचे नाव स्क्रीनवर प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. 1 तास 7:45 कारण आपण अटोनमेंट नंतर ऍक्टिव्हेशन पण घेणार आहे. तर ऍटलीस्ट ज्यांना ऍक्टिव्हेशन साठी नाही थांबता आलं त्यांनी काय करायचंय, जो ऍक्टिव्हेशनचा पार्ट आहे तो नंतर व्हिडिओ बघून रिपीट करू शकता, पण अटोनमेंट साठी समोरासमोर असणं खूप गरजेचं आहे. जे लोक अटोनमेंटला उपस्थित राहणार नाही ते रेकीची प्रॅक्टिस करू शकणार नाही, एवढी लक्षात घ्या. आणि त्याच्यानुसार सॅटर्डेला आपण भेटू. उद्या क्लासला सुट्टी आहे. परवा आपण भेटणार आहे शनिवारी अटोनमेंट साठी सकाळी 7 वाजता. ओके. सो विश यू ऑल द बेस्ट. मला ऐकून घेतलं यासाठी आपला कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या सगळ्यांच्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि खुशी खुशीकडे देऊन द्या.